काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ आपल्यासोबत आहेत। दादा, रात्रीच एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर होते आणि त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली। अशी सूत्रांची माहिती आहे की भाजपकडून त्यांच्यावर जी टीका करण्यात येते शिवसेना किंवा एकनाथ शिंदेवरती, त्या संदर्भात ते वरिष्ठांची भेट घेणार होते अशी माहिती मिळते। महायुतीमध्ये सर्व अलबेल नसल्याचा तो एक पुरावाच आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही। शेवटी एक गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि यांचं टोळी युद्धही सुरू झालेलं आहे। भारतीय जनता पक्ष ही चेटकीन आहे आणि इतर पक्षातले नेते आणि कार्यकर्ते ती चेटकीन खात असते असा मागे भाजपच्या संदर्भात केलेला जो आम्ही आरोप होता तो तंतोतंत खऱ्या असल्याचा साक्षात्कार एकनाथ शिंदे साहेबांना हा कुठेतरी आला असेल आणि आता विरोधी पक्षाचं खाणं हे कुठेतरी त्यांनी थांबवल्यानंतर आता मित्रपक्षांचेच नेते आणि कार्यकर्ते हे गिळंकृत करण्याकरता भाजप पुढे सरसावलेली आहे। 2029 ची निवडणूक महायुती एकत्रित लढणार नाही। त्या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि अजितदादा या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल। याची कुठे ना कुठे चुणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं लक्षात आल्यामुळे दिल्लीश्वरांना एकनाथ शिंदे साहेबांनी गाठलं, एवढंच या घटनेचं विश्लेषण आपल्याला सगळ्यांना करता येईल। म्हणजे निवडणुकीनंतर मोठ्या राजकीय घडामोडी होतील महायुतीमध्ये असं वाटतं। घडामोडी कधीही येऊ शकतात, कारण धुसफूस जी आहे हा ज्वालामुखी आहे। सत्ता पिपासू सगळी मंडळी केवळ सत्तेसाठी आणि सत्तेसाठी एकत्रित आलेली आहे। विचारांशी यांना काही देणं घेणं नाही, त्यामुळे कुठल्याही क्षणाला स्फोट होऊ शकतो। छोटे मोठे जे स्फोट आहेत ते आपल्याला बघायला मिळतात, कारण मुख्यमंत्री एक ऑर्डर करतो, उपमुख्यमंत्री दुसरी करतात। शेवटी ही गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि यांचं टोळी युद्ध जे आहेत हे बघायलाच मिळतं। आता कधी कोणत्याही क्षणाला काहीही होऊ शकतं, एवढं मात्र खरं। संजय राऊतांनी दावा केलाय की मुंबईचा महापौर हा मराठी आणि भगव्या विचारांचा असेल, कसं पाहता येईल? भगवा विचार हा त्यागाचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठी जनतेचा पदाधिकारी होणं हे देखील अत्यंत स्वाभाविक आहे। थोडक्यात त्यांना संविधानाला संरक्षक आणि संवर्धक महापौर होईल असं त्यांना म्हणायचं असेल। छगन भुजबळांनी काल म्हटलं होतं की गोपीनाथ मुंडेंचा खरा वारसदार हा धनंजय मुंडे आहे, मात्र टीपी मुंडे म्हणतात की मीच खरा वारसदार त्यांचा। वारसदार जो कोणी असेल तो वारसाचा हक्क जो आहे तो कोणी ठरवायचा, त्यांनी सर्वांनी वारसदारांनी एकत्र येऊन ठरवावं। मात्र गोपीनाथजी मुंडे हे महाराष्ट्राचे सुपुत्र होते आणि सर्वांनी गुण्यागोविंदाने राहिलं पाहिजे हा त्यांचा असणारा जो आग्रह होता तो आग्रह काही आता स्वीकारला जात नाही। मराठा आणि ओबीसी यांनी हातात हात घालून पुढे गेलं पाहिजे हा देखील गोपीनाथ मुंडेंचा प्रयत्न होता। त्यामुळे दोन्ही सामाजिक सलोखा ठेवून सद्भावना ठेवून जो वागेल तो खरा वारसदार त्यांचा ठरेल, याची मात्र वारसदार ठरवत असताना संबंधितांनी नोंद घ्यावी। फलटणमधल्या ज्या महिला डॉक्टरनं आत्महत्या केली, आत्महत्या करण्यापूर्वी अगोदर त्या महिला डॉक्टरनं वरिष्ठांकडे तक्रार सुद्धा केली होती, त्याची दखल घेतली नाही। मात्र आता या प्रकरणानंतर आता खासदार आणि त्यांचे पीए हे प्रकरण दाबण्यासाठी दबाव टाकत आहेत अशी चर्चा आहे। ती चर्चा मध्ये तथ्य आहे, कारण पीडित जी महिला होती जिने आत्महत्याचा त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केली, त्या महिलेच्या भावानीच पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा बदलण्याच्या अनुषंगाने दबाव आले हे सांगितलं। त्याही महिलेनी सुसाईड नोट जी आहे ती कागदावर लिहिली नाही, तर सुसाईड नोट हातावर लिहिली, कारण कागदावर लिहिली असेल तर कागदही गाळा झाला असता अशी शंका कुठेतरी असेल। शेवटी गुंडांना संरक्षण देणारं आणि सज्जनांना वेठीस धरणारं असं हे सरकार आहे आणि महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्यामुळे आणि गृहमंत्री मुख्यमंत्री यांचा प्रशासनावर कुठल्याही प्रकारचा पगडा नसल्यामुळे आणि केवळ दुर्लक्ष असल्यामुळे आणि अत्यंत भ्रष्ट कारभार हा पोलीस विभागाचा झालेला असल्या कारणामुळे महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि त्याचे एकामागे एक गंभीर उदाहरणे पुढे येत आहेत। आता महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला पूर्ण वेळ गृहमंत्री मिळावा ही त्यांची असणारी जी एक मागणी आहे ती तरी या सरकारने पूर्ण करावी। नितीन गडकरीने एक स्टेटमेंट केलंय की भाजपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग सुरू आहे, मात्र जे जुने लोक आहेत त्यांच्याकडे सुद्धा लक्ष असू द्या, नाहीतर जेवढे वरती जाल तेवढे लवकर खाली याल असं म्हणतात। काँग्रेस मुक्त भारत करण्याच्या नादात आता भाजप ही काँग्रेस युक्त झालेली आहे, याची थोडक्यात दिलेली त्यांनी ती कबुली आहे। नक्कीच। तर हे होते हर्षवर्धन दादा सपकाळ। कॅमेरामन निलय देशमुख सह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।